आज आपण इथे आहे ना उपवासाच्या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तिन्ही भाज्या चवीला अप्रतिम बनतात। तर सुरुवातीला इथे आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। मस्त कुरकुरीत आणि चटकदार अशी ही भेंडीची भाजी कशी बनवायची ते मी इथे दाखवणार आहे। ही भेंडीची भाजी ना तुम्ही उपवासाची भाकरी किंवा वरईचा भात कशाबरोबरही खाऊ शकता, अप्रतिम लागते। त्यानंतर दुसरी भाजी आपण बनवणार आहोत ती म्हणजे सुकी बटाट्याची भाजी। ही सुकी बटाट्याची भाजी ना नुसत्या वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत आणि इतकी चविष्ट लागते ना की क्या बात आहे। लहान मुलांना सुद्धा ही बटाट्याची भाजी खायला आवडते। तर ही बटाट्याची भाजी ना तुम्ही उपवासाचा मसाला डोसा किंवा उपवासाची पुरी किंवा उपवासाचा पराठा कशाबरोबरही खाऊ शकता किंवा वरईचा भात। नुसत्या वरईच्या भाताबरोबर तोंडी लावायला जरी ही बटाट्याची भाजी खाल्ली ना तरी अप्रतिम लागते। त्यानंतर आपण तिसरी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी। तर हे बघा, ही लाल भोपळ्याची भाजी ना अजिबात अशी वाटत नाही की हे भोपळ्यापासून बनवलेली आहे। ही बटाट्यासारखीच वाटते आणि ज्याला भोपळा आवडत नाही ती लोकंसुद्धा आवडीने खातील, इतकी ती चविष्ट बनते। तर तिन्ही भाज्या आज आपण इथे बनवणार आहोत। नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर उपवासाच्या भाज्यांमध्ये आज आपण सर्वात प्रथम इथे भेंडीची भाजी बनवणार आहोत आणि ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी ना इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी 2 ते 3 वेळा मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अगदी सुकून एका सुक्या कपड्याने मी ही भेंडी आहे ना छान पुसून घेतलेली आहे की ज्याच्यामुळे ती चिकट होणार नाही। सोबतच इथे मी आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। हा तो कूट जास्त बारीक नाही केला, थोडासा जाडसर ठेवलेला आहे। दाताखाली शेंगदाणा आला ना की तो मस्त लागतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचे इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर यात आहे ना अर्धा टीस्पून बेडगी मिरची पावडर आहे आणि अर्धा टीस्पून इथं मी तिखट मिरची पावडर वापरलेली आहे। अजून एक इथं मी विसरले होते, तर इथं मी 1 चमचा जिरं सुद्धा घेतलेलं आहे। तर जिरं हे टोटली ऑप्शनल आहे। तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं स्किप करू शकता। आणि त्याचबरोबर ना साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। चला तर मग आता आपण भेंडीची भाजी बनवायला घेऊया। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी ना इथं गॅसवर मी पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि अगदी मीडियम फ्लेमवर पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर यात 1 चमचा मी साजूक तूप ॲड केलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, मात्र तेल आहे ना शेंगदाणा तेलच वापरा कारण तेच उपवासाला चालतं। त्यानंतर आहे ना यात आपण थोडंसं जिरं ॲड करणार आहोत। जिरं आहे ना चांगलं तडतडू द्यायचं आहे। जिरं कच्चं नाही राहिलं पाहिजे, कच्चं राहिलं तर त्याचा एक वास येतो आणि थोडंसं कडवट टेस्ट येते, त्यामुळे जिरं चांगलं तडतडून घ्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर आहे ना यात आपल्याला आता लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। तर त्यासाठी ना गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि त्यात ना ही लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूटही मी ॲड केलेला आहे आणि हे दोन्ही ना छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर यातच आहे ना ही भेंडी ॲड करायची आहे आणि भेंडीसुद्धा आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायची। तर भेंडीला आहे ना सगळ्या बाजूने ना हा मसाला छान लागला गेला पाहिजे। तर सुरुवातीला इथं तुम्हाला असं वाटत असेल की ही फार ड्राय आहे, पण नाही, जसं जसं भेंडी शिजत जाते ना तसं त्याला मसाल्याचं छान कोटिंग होतं आणि भेंडी छान मऊसूर बनते। कुरकुरीत भेंडी बनवायची असेल तर अगदी मंद गॅसवरती भेंडी अशीच परतत राहायची। तर आता हे बघा इथे आहे ना सगळ्या बाजूने ह्या भेंडीला आहे ना मसाला छान लागला गेलेला आहे। आता ही भेंडी थोडी शिजली गेली पाहिजे, त्यासाठी ना इथं मी काय करणार आहे की ही भेंडी 10 मिनिटं अशी झाकून ठेवणार आहे। पण त्याआधी इथे ना चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, जे की मी विसरले होते। तर इथे मी साधं मीठ वापरलेलं आहे। तुम्हाला जर उपवासाला साधं मीठ नसेल चालेल तर तुम्ही उपवासाचं मीठ वापरू शकता। मीठ पण आहे ना छान सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना एक 10 मिनिटं आपण ही भेंडी अशी मंद गॅसवरती झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया। तर हे बघा इथे ना 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भेंडीला मस्त दणदणीत वाफ आलेली आहे आणि हे बघा भेंडी छान इथं शिजलेली आहे। तर ज्यावेळेस आपण इथे झाकण ठेवतो ना त्यावेळेस थोडंसं भेंडीला ना एक चिकट तार तयार होते, पण घाबरू नका, जसं जसं भेंडी परतत जाऊ ना तसं तसं ती तार आहे ना सगळी निघून जाते। जर भेंडी तुम्हाला इथे खूपच जास्त चिकट वाटत असेल ना तर या स्टेजला तुम्ही लिंबू
ॲड करू शकता. नाहीतर आहे ना 1 चमचा दही जरी ॲड केलं ना तरीसुद्धा भेंडी छान अशी सुटसुटीत होते. पण अगदी मला याची गरज वाटत नाही, कारण मंद गॅसवरती आहे ना भेंडी छान सुटसुटीत होते. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मोकळी सुटसुटीत भेंडी रेडी झालेली आहे. आणि मी इथं जास्त कुरकुरीत नाही, कारण मला थोडीशी सॉफ्टच आवडते. तुम्हाला जर जास्त कुरकुरीत भेंडी आवडत असेल ना तर मंद गॅसवरती अशीच कुरकुरीत होईपर्यंत परतत राहा, छान होते ती. आणि हे बघा भेंडी रेडी झालेली आहे. आता ती मी ना सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. भेंडी रेडी झालेली आहे. आता दुसरी भाजी आपण इथं बटाट्याची बनवणार आहोत. तर इथे ना मी बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत. तर बटाटेसुद्धा स्वच्छ धुवून आहे त्याची स्किन सगळी काढून घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे मी काप केलेले आहेत. सोबतच इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, जिरं, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. नेहमीप्रमाणे साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना इथे पुन्हा एकदा पॅनमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप ॲड करणार आहोत आणि तूप आहे ना आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर ना इथे मी जिरा ॲड करणार आहे. तर ही बटाट्याची भाजी बनवताना तुम्ही थोडंसं ओल्या नारळाचाही वापर करू शकता, तेही छान लागतं. आणि आता आहे ना यातच आहे ना हे आपण मिरची पावडर ॲड करणार आहोत. मिरची पावडर छान मिक्स करून घेणार आहोत. त्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे, त्यामुळे छान ती मिक्स करून घ्यायची. त्यानंतर ना यात हे आपण बटाटे ॲड करणार आहोत. तर इथे बटाटे मी पाण्यामध्ये ठेवले होते, की कारण काय होतं बटाटा जेव्हा आपण कट करतो त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्याचा रंग बदलतो, काळपट होतं, म्हणून ते मिठाच्या पाण्यात मी ठेवले होते, हे मी सांगायला विसरले. आता बटाटे ना छान मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि हे मीठसुद्धा आहे ना पुन्हा छान सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. येस, तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं की हा बटाटा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे मी अगदी जुनी पद्धत वापरणार. यावर एक असं हे मी खोलगट ताट ठेवलेलं आहे. हे खूप जरुरी आहे. यामुळे ना बटाटा मस्त वाफेवर शिजतो आणि चव जर म्हणलं तर अप्रतिम लागते. आता आहे ना यात मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे या ताटात. तर वर पाणी ॲड केल्यामुळे ना खाली बटाट्याला छान वाफ बसते, पाणी सुटतं आणि बटाटा आहे ना मस्त बनून रेडी होतो. तर एक 10 मिनटं आपण हा बटाटा असाच शिजत ठेवूया. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर हे बघा इथे ऑलमोस्ट 10 मिनिट झालेले आहेत आणि आता हे वरचं जे ताट आहे ना ते मी बाजूला काढणार आहे. मी तुम्हाला दाखवते. येस, तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही बटाट्याला वाफ बसलेली आहे आणि ती ना तुम्ही पहा खाली ना त्याला छान पाणी सुटलेलं आहे. या स्टेजला आहे ना बटाटा शिजला आहे की नाही ते मी चेक केलेलं आहे. तर थोडासा इथं बटाटा अजून कच्चा वाटतो, म्हणून पुन्हा एकदा 5 मिनटं मी असं हे ताट झाकून ठेवलं होतं आणि 5 मिनिटांनंतर आहे ना मी पुन्हा ताट काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटा मस्त शिजलेला आहे. तो मी हलवून दाखवते. अजिबात आहे ना बटाटा हा खाली चिकटत नाही आणि हा आहे ना चवीला जास्त छान होतो, म्हणून अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवा. आणि हे बघा अगदी इझिली ना जेव्हा चमच्याने आपण हलवतो ना तेव्हा हा बटाटा असा तुटतो. याचा अर्थ असा की हा बटाटा छान शिजलेला आहे. मी तुम्हाला दाखवते इथे. तर हे बघा मी आहे ना अगदी हा चमचा या बटाट्यात बटाट्यात घातला ना की बटाटा सहज कट होतो. याचा अर्थ बटाटा छान शिजलेला आहे. मी हातानेही तुम्हाला दाखवते. अगदी मऊसूत असा हा बटाटा शिजलेला आहे. येस, आता यातलं ना सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि पाणी आटल्यानंतर ना सगळ्यात शेवटी आपण यात दाण्याचा कूट घालणार आहोत. तर शेंगदाण्याचा कूट सगळ्यात शेवटी मी घातलेला आहे, आधी नाही घालायचा. सगळ्यात शेवटी घातल्यानंतर ना त्याला चव छान येते. तुम्हाला जर इथे शेंगदाण्याचं कूट नसेल आवडत तर तुम्ही ओल्या नारळाचा चवही वापरू शकता आणि तेही नसेल आवडत तर नुसतं असा बटाटा करू शकता. पण आहे ना शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे हा बटाटा छान लागतो आणि उपवासाच्या वेळेस खायला आहे ना बरं वाटतं, म्हणून मी इथं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता आहे ना शेंगदाण्याचं कूट घातलं तर 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे आणि मस्त आपला हा बटाटा रेडी झालेला आहे. तो मी बाजूला काढून घेतलेला आहे. आता आहे ना आपण इथं तिसरी भाजी बनवणार आहोत, ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी. तर इथे मी काय केलेलं आहे भोपळ्याचे ना साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे ना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण भोपळा आपण घेताना ना तो जनरली असं उघड्यावरच असतो. त्यामुळे मी इथे 2 वेळा स्वच्छ मिठाच्या पाण्याने हा भोपळा धुवून घेतलेला आहे. सोबतच आहे ना इथे मी साहित्यामध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं जिऱ्याचा वापर करणार आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घेतलेलं आहे. सोबतच 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे. ही साखर घातल्यामुळे ना लाल भोपळा मस्त बनतो. तर आता नेहमीप्रमाणे ना इथं पॅनमध्ये मी तूप ॲड केलेलं आहे आणि त्यात जिरं घालणार आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे
आणि जिरं तडतडल्यानंतर आहे ना आपण ह्यात आहे ना भोपळ्याच्या फोडी ॲड करणार आहोत. आणि ह्या भोपळ्याच्या फोडी आहेत ना ह्या तुपामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. तर मी इथे ना कोथिंबीरचा कसलाही वापर केलेला नाही. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही बटाट्याच्या भाजीसाठी आणि भोपळ्याच्या भाजीसाठी कोथिंबीरचा वापर करू शकता. अजून एक इथं भोपळ्याच्या भाजीला सुद्धा तुम्ही ओल्या नारळाचं चव वापरू शकता. आता आहे ना इथे हे भोपळा आपल्याला छान परतून घेतल्यानंतर एक 10 मिनिटं हा भोपळा आपल्याला वाफेवर शिजवायचा आहे. 10 मिनिटात अगदी इझिली तो पटकन शिजतो. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असा हा भोपळा शिजलेला आहे. यातलं पाणी आपण आहे ना बऱ्यापैकी छान आटवून घेणार आहोत. हे बघा मी हा चमचा या भोपळ्यात घातला ना की तो भोपळा लगेच कट होतो. आणि हे बघा अगदी हाताने ना थोडंसं इथे असं सहज जरी दाबलं ना तरी भोपळ्यानं पटकन असा तो दबला जातो. याचा अर्थ की भोपळा छान शिजलेला आहे. आता आहे ना यात आपण काय करणार आहोत की इथं मी ना लाल मिरची पावडर ॲड करणार आहे. अजून एक मी इथं सगळ्यात आहे ना लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची मिक्सरवर छान बारीक करून घ्या आणि ती ॲड करा. त्यानेही छान चव येते. तर आता इथे ना लाल मिरची पावडरसुद्धा भोपळ्यामध्ये आपण छान सगळी मिक्स करून घेतलेली आहे. आता इथे ना मी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. आणि हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आणि हे सगळं आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर हा भोपळा आपण छान परतून घेणार आहोत. कारण शेंगदाण्याचं कूट सगळ्यात शेवटी ॲड केलेलं आहे. त्यामुळे सगळं हा आहे ना एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचं. तसं पाहायला जाऊन तर लाल भोपळा आहे ना हा खूप हेल्दी असतो. आणि ही अशी लाल भोपळ्याची भाजी ना तुम्ही इतर एरवीही बनवू शकता. अप्रतिम लागते. आता सगळ्यात शेवटी ना इथे मी थोडीशी चिमूटभर साखर ॲड केलेली आहे. तसाही लाल भोपळा गोड असतो पण आहे ना ही साखर ॲड केल्यामुळे ह्या भोपळ्याच्या भाजीला एक वेगळीच चव येते आणि मस्त लागतो. तर नक्की हा लाल भोपळा तुम्ही ट्राय करा. तर हे बघा इथे ना साखर ॲड केल्यानंतर एक 2-3 मिनटं मी पुन्हा परतून घेतलेलं आहे. आणि मस्त अशी ही लाल भोपळ्याची भाजी आहे ना रेडी झालेली आहे. तिन्ही भाज्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता ते मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर हे बघा मस्त अशा ह्या उपवासाच्या 3 प्रकारच्या भाज्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.